नमस्कार. मॉड्यूल 1 मध्ये आपण समजून घेतलं की AI म्हणजे काय आणि चॅट जीपीटीची नेमकी भूमिका काय आहे. आता खरा प्रश्न असा आहे, हे यूज कसं करायचं. बऱ्याच जणांना AI बद्दल माहिती असते, पण प्रत्यक्षात अकाउंट तयार करायला किंवा लॉग इन करायला जाताना थोडी भीती वाटते. काही चूक झाली तर, टेक्निकल गोष्ट आहे, मला जमेल का. पण काळजी करू नका, या मॉड्यूलमध्ये आपण अगदी स्टेप बाय स्टेप सगळं पाहणार आहोत. अकाउंट कसं तयार करायचं, लॉग इन कसं करायचं, फ्री व्हर्जन काय आहे. हा मॉड्यूल टेक्निकल नाही, कोडिंग नाही, कॉम्प्लेक्स सेटिंग्स नाही. हा पूर्णपणे कॉन्फिडन्स बिल्डिंग मॉड्यूल आहे. एकदा तुम्ही स्वतः अकाउंट तयार करून लॉग इन केलात तर तुमचा AI बद्दलचा सगळ्यात पहिली भीती पूर्णपणे संपेल. म्हणूनच हा व्हिडिओ पाहताना घाई करू नका. गरज वाटली तर पॉज करा आणि माझ्यासोबत स्टेप बाय स्टेप फॉलो करा. चला आता आपण प्रॅक्टिकल सुरुवात करूया. सोसायटी मॅनेजर म्हणून आपल्याला दररोज ड्राफ्टिंग करावीच लागते. नोटीस, सर्क्युलर, कंप्लेंटला रिप्लाय, वेंडरला ईमेल, हे सगळं आपल्या रोजच्या कामाचा भाग आहे. पण प्रत्येक वेळी कुणाकडून इंग्लिश चेक करून घेणं हे प्रोफेशनल वाटत नाही. वारंवार विचारणं, जरा ग्रामर बघशील का, लँग्वेज ठीक आहे का, यामुळे कॉन्फिडन्स कमी होतो. इथे चॅट जीपीटी आपल्याला स्मॉल सपोर्ट देतो. चॅट जीपीटीमुळे टाईम वाचतो, टोन प्रोफेशनल राहतो, डिपेंडन्सी कमी होते आणि सर्वात महत्त्वाचं कॉन्फिडन्स वाढतो. तुम्ही क्लॅरिटी द्या, तो स्ट्रक्चर देईल. तुम्ही आयडिया द्या, तो प्रोफेशनल ड्राफ्टिंग तयार करेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या काळात AI वापरणं म्हणजे वीकनेस नाही, ते स्मार्टनेस आहे. जो टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करतो तोच पुढे जातो. म्हणून आपण AIचा वापर शॉर्टकट म्हणून नाही, तर प्रोफेशनल अपग्रेड म्हणून करणार आहोत. चॅट जीपीटी तुम्ही 3 ठिकाणांवरून यूज करू शकता. पहिलं वेब ब्राउझरवरून म्हणजे लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून, दुसरं अँड्रॉइड ॲपमधून आणि तिसरं आहे आयफोन ॲपमधून. म्हणजे तुमच्याकडे कोणतेही डिव्हाइस असलं तरी तुम्ही चॅट जीपीटी सहज वापरू शकता. पण बिगिनरसाठी माझी एक क्लिअर रिकमेंडेशन आहे, सुरुवात लॅपटॉपवरून करा. कारण स्क्रीन मोठी असते, सगळं स्पष्ट दिसतं, टायपिंग करायला सोपं जातं आणि ड्राफ्टिंग एडिट करणंही आरामात येतं. जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल व्हाल तेव्हा मोबाईलवर वापरणं अगदी सोपं होईल. आणि गोष्ट लक्षात ठेवा, मोबाईल व्हर्जन कमी पॉवरफुल नाही. अँड्रॉइड ॲप असो किंवा आयफोन ॲप, दोन्ही इक्वली पॉवरफुल आहेत. मुद्दा डिव्हाइसचा नाही, मुद्दा आहे तुम्ही किती स्मार्ट इन्स्ट्रक्शन देता याचा. म्हणून सुरुवात आरामात करा आणि आता पुढच्या स्टेपमध्ये आपण प्रत्यक्ष अकाउंट तयार करून पाहूया. आता आपला पहिला प्रॅक्टिकल स्टेप पाहूया. गुगलवर चॅट जीपीटी सर्च कसं करायचं. सर्वात आधी तुमचा इंटरनेट ब्राउझर ओपन करा. लॅपटॉप किंवा डेस्कटॉप काही चालेल. आता स्क्रीनवर तुम्हाला गुगलचं होमपेज दिसेल. सेंटरमध्ये जो सर्च बार आहे त्यावर क्लिक करा आणि कीबोर्ड वापरून चॅट जीपीटी असं टाईप करा. जसं तुम्ही टाईप करायला सुरुवात कराल तसं खाली सर्च सजेशन दिसायला लागतील. आता एंटर की प्रेस करा किंवा गुगल सर्च बटनवर क्लिक करा. यानंतर तुम्ही सर्च रिझल्ट्सच्या पेजवर जाल. इथे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण फक्त ऑफिशियल चॅट जीपीटी वेबसाईटवरच क्लिक करणार आहोत. पुढच्या स्टेपमध्ये आपण ती ऑफिशियल वेबसाईट कशी ओळखायची आणि कशी ओपन करायची ते पाहूया. आता तुम्ही गुगलच्या सर्च रिझल्ट्स पेजवर आहात. इथे तुम्हाला चॅट जीपीटीचे अनेक रिझल्ट्स दिसतील. कधी ॲड्स दिसू शकतात, कधी इतर वेबसाईट्स देखील दिसू शकतात. म्हणून इथे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. सर्वात वर जो रिझल्ट दिसतो त्यावर चॅट जीपीटी असं लिहिलेलं असेल आणि खाली वेबसाईटची लिंक दिसत असेल. महत्त्वाची सूचना, नेहमी ऑफिशियल चॅट जीपीटी वेबसाईटवरच क्लिक करा. लिंकमध्ये स्पष्टपणे chatgpt.com असं लिहिलेलं असलं पाहिजे. इतर कुठल्याही रँडम वेबसाईटवर क्लिक करू नका. सेफ्टी आणि प्रोफेशनलिझम दोन्ही महत्त्वाचे आहेत.
आता chatgpt.com असलेल्या लिंकवर क्लिक करा. जसं तुम्ही क्लिक कराल तसं तुम्ही ChatGPTच्या ऑफिशियल पेजवर पोहोचाल. पुढच्या स्टेपमध्ये आपण अकाउंट तयार करण्याची प्रक्रिया पाहूया. आता तुम्ही ChatGPTच्या ऑफिशियल वेबसाईटवर पोहोचला आहात. स्क्रीनवर तुम्हाला ChatGPTचा होम पेज दिसत असेल. वरच्या उजव्या बाजूला म्हणजेच टॉप राईट कॉर्नरमध्ये दोन ऑप्शन्स दिसतील, लॉग इन आणि साइन अप फॉर फ्री. जर तुमचं आधीपासून अकाउंट तयार असेल तर तुम्ही लॉग इनवर क्लिक करू शकता. पण जर तुम्ही नवीन युजर असाल आणि पहिल्यांदाच अकाउंट तयार करणार असाल तर साइन अप फॉर फ्री या बटनवर क्लिक करा. या ट्युटोरियलमध्ये आपण नवीन ChatGPT अकाउंट तयार करणार आहोत, म्हणून आता आपण साइन अप फॉर फ्री वर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर अकाउंट क्रिएट करण्याचे ऑप्शन्स दिसतील. ते आपण पुढच्या स्टेपमध्ये पाहूया. आता स्क्रीनवर लॉग इन किंवा साइन अपचं पॉपअप ओपन झालेलं आहे. इथे तुम्हाला ChatGPT अकाउंट तयार करण्यासाठी किंवा लॉग इन करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील. वरच्या बाजूला तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स दिसतील. कंटिन्यू विथ गुगल, कंटिन्यू विथ ॲपल, कंटिन्यू विथ मायक्रोसॉफ्ट आणि कंटिन्यू विथ फोन. जर तुमच्याकडे आधीपासून गुगल अकाउंट असेल तर कंटिन्यू विथ गुगल हा सर्वात सोपा पर्याय असतो. जर तुम्हाला स्वतःचा ईमेल वापरून अकाउंट तयार करायचा असेल तर खाली दिलेल्या ईमेल ॲड्रेसच्या बॉक्सवर क्लिक करा. तुमचा व्हॅलिड ईमेल ॲड्रेस तिथे टाईप करा. ईमेल नीट आणि बरोबर टाका, कारण पुढच्या स्टेपमध्ये व्हेरिफिकेशन होणार आहे. ईमेल टाकल्यानंतर खाली दिलेल्या कंटिन्यू बटनवर क्लिक करा. यानंतर आपण पुढच्या स्टेपमध्ये ईमेल व्हेरिफिकेशन पूर्ण करणार आहोत. घाई करू नका, प्रत्येक स्टेप शांतपणे फॉलो करा. आता स्क्रीनवर साइन इन विथ गुगलचं ऑप्शन पेज ओपन झालं आहे. इथे तुम्हाला चूज अकाउंट असा संदेश दिसेल. खाली तुमचे गुगल ईमेल अकाउंटची लिस्ट दिसेल. यापैकी जो ईमेल तुम्हाला ChatGPTसाठी वापरायचा आहे त्या ईमेल अकाउंटवर क्लिक करा. लक्षात ठेवा, जो ईमेल तुम्ही फ्युचरमध्ये वापरणार आहात तोच सिलेक्ट करा. जर तुम्हाला एखादा नवीन ईमेल वापरायचा असेल तर खाली दिलेल्या यूज अनदर अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करा. योग्य अकाउंट निवडल्यानंतर गुगल आपोआप तुम्हाला ChatGPT सोबत साइन इन करेल. वेगळं पासवर्ड टाकण्याची गरज नसते. सगळं प्रोसेस ऑटोमॅटिक असतं. यानंतर तुम्ही पुढच्या स्क्रीनवर जाल जिथे अकाउंट सेटअपची पुढची प्रक्रिया सुरू होईल. घाई करू नका, प्रत्येक स्टेप समजून आणि शांतपणे फॉलो करा. आता स्क्रीनवर साइन इन टू ओपन AI असा पेज ओपन झाला आहे. इथे गुगल तुमच्याकडून कन्फर्मेशन मागत आहे. स्क्रीनवर लिहिलेलं असेल की गुगल ओपन AIला तुमचं नाव, प्रोफाईल पिक्चर आणि ईमेल ॲड्रेस ॲक्सेस करण्याची परमिशन देणार आहे. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, ही स्टेप पूर्णपणे सेफ आणि नॉर्मल आहे. अकाउंट क्रिएट करताना ही प्रोसेस आवश्यक असते. यामध्ये फक्त बेसिक इन्फॉर्मेशन शेअर होते, ज्यामुळे तुमचं अकाउंट प्रॉपरली तयार होतं. जर तुम्ही दिलेल्या माहितीशी ॲग्री असाल तर खाली उजव्या बाजूला दिलेल्या कंटिन्यू बटनवर क्लिक करा. जसं तुम्ही कंटिन्यूवर क्लिक कराल तसं तुमचं ChatGPT अकाउंट ॲक्टिवेट होईल आणि त्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली ChatGPTच्या डॅशबोर्डवर पोहोचाल. अभिनंदन, तुमचा AI जर्नीचा पहिला टेक्निकल स्टेप पूर्ण झाला आहे. आता पुढे आपण डॅशबोर्ड कसं वापरायचं ते पाहूया. आता स्क्रीनवर लेट्स कन्फर्म युअर एज असा पेज ओपन झाला आहे. हा स्टेप ChatGPTला तुमची बेसिक डिटेल्स कन्फर्म करण्यासाठी असतो. इथे तुमचं फुल नेम कधी कधी ऑटोमॅटिक फिल झालेलं दिसेल, ते नीट चेक करा. त्याखाली बर्थडे म्हणजेच डेट ऑफ बर्थ टाकायचं ऑप्शन दिसेल. तुमची जन्मतारीख योग्य फॉर्मॅटमध्ये एंटर करा. मंथ, डेट आणि इयर नीट आणि बरोबर टाका. लक्षात ठेवा, ही माहिती फक्त व्हेरिफिकेशनसाठी वापरली जाते. यात काही कॉम्प्लिकेटेड किंवा रिस्की नाही. सर्व डिटेल्स एकदा शांतपणे चेक करा आणि मग खाली दिलेल्या कंटिन्यू बटनवर क्लिक करा. जसं तुम्ही कंटिन्यूवर क्लिक कराल तसं तुमचं ChatGPT अकाउंट पूर्ण सेटअप होईल. आता तुम्ही पुढच्या स्क्रीनवर म्हणजेच ChatGPT डॅशबोर्डवर पोहोचाल. आता स्क्रीनवर एक प्रश्न दिसत आहे, हाऊ डू यू प्लॅन टू यूज ChatGPT, म्हणजेच तुम्ही ChatGPT कसा वापरणार आहात. इथे तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतील. पहिला ऑप्शन आहे फॉर मायसेल्फ आणि दुसरा ऑप्शन आहे विथ अ टीम. जर तुम्ही ChatGPT तुमच्या पर्सनल वापरासाठी वापरणार असाल, जसं लर्निंग, ड्राफ्टिंग, रायटिंग किंवा रोजच्या प्रश्नांसाठी, तर फॉर मायसेल्फ हा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि जर तुम्हाला ChatGPT
ऑफिसमध्ये टीमसोबत वापरायचा असेल तर विथ अ टीम हा ऑप्शन निवडू शकता. या ट्युटोरियलमध्ये आपण फॉर मायसेल्फ हा ऑप्शन निवडणार आहोत. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही दिलेल्या कंटिन्यू बटनवर क्लिक करा. आणखी एक गोष्ट, जर तुम्हाला हा स्टेप स्किप करायचा असेल तर तुम्ही तो स्किप देखील करू शकता. आता पुढच्या स्क्रीनवर आपण चॅट जीपीटीचा डॅशबोर्ड पाहणार आहोत, जिथून तुमची खरी प्रॅक्टिकल सुरुवात होणार आहे. आता तुम्ही चॅट जीपीटीच्या वेलकम स्क्रीनवर पोहोचला आहात. स्क्रीनवर तुम्हाला लिहिलेलं दिसेल आस्क एनिथिंग. याचा अर्थ तुम्ही चॅट जीपीटीला काही विचारू शकता. सिंपल प्रश्न असो, ड्राफ्टिंग असो किंवा मोठे आयडियाज किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, चॅट जीपीटी तुमची मदत करण्यासाठी तयार आहे. खाली तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसतील, नेक्स्ट आणि स्किप टूर. जर तुम्हाला चॅट जीपीटीचा छोटा डेमो पाहायचा असेल तर नेक्स्टवर क्लिक करू शकता. पण जर तुम्हाला थेट प्रॅक्टिकल सुरू करायचं असेल तर स्किप टूरवर क्लिक करू शकता. या ट्युटोरियलमध्ये आपण स्किप टूरचा ऑप्शन निवडणार आहोत, कारण आपण थेट कामावर जाणार आहोत. आता जसं तुम्ही स्किप टूरवर क्लिक कराल तसं चॅट जीपीटीचा मेन डॅशबोर्ड ओपन होईल. आता स्क्रीनवर तुम्हाला एक संदेश दिसत आहे, यू आर ऑल सेट. याचा अर्थ तुमचं चॅट जीपीटी अकाउंट पूर्णपणे तयार झालं आहे. अकाउंट ॲक्टिव्हेशन, बेसिक सेटअप, सगळे स्टेप्स यशस्वीपणे पूर्ण झाले आहेत. अभिनंदन. आता खाली तुम्हाला कंटिन्यू बटन दिसत असेल. या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही चॅट जीपीटीच्या मेन स्क्रीनवर पोहोचाल. हीच ती जागा आहे जिथे तुम्ही चॅट जीपीटीचा प्रत्यक्ष वापर सुरू करू शकता. म्हणून आता कंटिन्यूवर क्लिक करा आणि तुमच्या AI असिस्टंटसोबत काम करण्याची सुरुवात करा. आज तुम्ही एक महत्त्वाचा स्टेप पूर्ण केला आहे, टेक्नॉलॉजीची भीती संपवण्याचा. आता पुढे आपण प्रत्यक्ष ड्राफ्टिंग सुरू करणार आहोत. आता तुम्ही चॅट जीपीटीच्या मेन होम स्क्रीनवर पोहोचला आहात. स्क्रीनवर तुम्हाला एक मेसेज दिसेल, हे दिलीप, रेडी टू डायव्ह इन. याचा अर्थ तुमचं चॅट जीपीटी अकाउंट पूर्णपणे ॲक्टिव्ह आहे आणि वापरण्यासाठी तयार आहे. आता खाली तुम्हाला एक मेसेज बॉक्स दिसत आहे. याच बॉक्समध्ये तुम्ही तुमचा प्रश्न किंवा रिक्वेस्ट टाईप करू शकता. तुम्ही इथे काही विचारू शकता. स्टडी रिलेटेड प्रश्न, ईमेल ड्राफ्टिंग, नोटीस तयार करणे, आयडियाज जनरेट करणे किंवा एखाद्या प्रॉब्लेमचा सोल्युशन. फक्त तुमचा मेसेज टाईप करा आणि एंटर प्रेस करा. इतकं सिंपल आहे. आता तुम्ही अधिकृतपणे चॅट जीपीटी वापरायला सुरुवात करू शकता. अभिनंदन, तुमचं चॅट जीपीटी अकाउंट यशस्वीरित्या ॲक्टिवेट झालेले आहे. आता आपण चॅट जीपीटीच्या होम स्क्रीन ओव्हरव्ह्यू समजून घेऊया. स्क्रीनवर मुख्यतः 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. पहिली, डाव्या बाजूला म्हणजेच लेफ्ट साईडवर तुमचा चॅट हिस्ट्री दिसते. इथे तुमच्या आधीच्या कन्व्हर्सेशन्स सेव्ह झालेल्या असतात. जुने ड्राफ्ट्स, जुने क्वेश्चन्स सगळे इथे तुम्हाला मिळतील. दुसरं आहे, स्क्रीनच्या सेंटरमध्ये कन्व्हर्सेशन असतो. इथे तुम्ही आणि चॅट जीपीटी यांच्यामधील पूर्ण संवाद दिसतो, तुमचे प्रश्न आणि त्याचं उत्तर. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्क्रीनच्या खाली असलेला प्रॉम्प्ट बॉक्स. हा बॉटम बॉक्स म्हणजे तुमचं कंट्रोल पॅनल आहे. इथे तुम्ही इन्स्ट्रक्शन्स द्यायचे, इथे तुम्ही मराठीमध्ये विचार टाईप करायचा. इथूनच AI काम सुरू करतो. तुम्ही जितका क्लिअर प्रॉम्प्ट द्याल तितकं प्रोफेशनल आउटपुट मिळेल. म्हणून लक्षात ठेवा, चॅट हिस्ट्री युजफुल आहे, कन्व्हर्सेशन एरिया इन्फॉर्मेटिव्ह आहे, पण बॉटम प्रॉम्प्ट बॉक्स हा तुमचा पॉवरफुल झोन आहे. आता पाहूया प्रॉम्प्ट नेमका कुठे टाईप करायचा. स्क्रीनच्या खाली जो बॉक्स दिसतो त्यामध्येच तुमचं इन्स्ट्रक्शन टाईप करणार आहात. हा साधा बॉक्स नाही, इथेच तुमचं सगळं कंट्रोल आहे. तुम्ही जितकं क्लिअर इन्स्ट्रक्शन द्याल तितकाच बेटर रिझल्ट मिळेल. उदाहरणार्थ, नोटीस तयार करा असं फक्त लिहिलात तर आउटपुट बेसिक येईल. पण जर तुम्ही लिहिलं, वॉटर टँक क्लिनिंगसाठी 3 दिवस आधी नोटीस तयार करा, टोन पोलाईट ठेवा, तर आउटपुट खूपच प्रोफेशनल येईल. म्हणून लक्षात ठेवा, क्लिअर इन्स्ट्रक्शन इज इक्वल टू बेटर रिझल्ट. इन्स्ट्रक्शन टाईप केल्यानंतर फक्त एंटर प्रेस करा. चॅट जीपीटी काही सेकंदात आन्सर जनरेट करेल. ही जादू नाही, हा स्ट्रक्चर्ड इन्स्ट्रक्शनचा रिझल्ट आहे. तुम्ही क्लॅरिटी द्या, AI क्वालिटी देईल. आता एक सर्वात मूलभूत प्रश्न, प्रॉम्प्ट म्हणजे नेमकं काय? प्रॉम्प्ट म्हणजे इन्स्ट्रक्शन. जसं तुम्ही सोसायटीमध्ये स्टाफला इन्स्ट्रक्शन देता
गेट बंद ठेवा, व्हिजिटर एंट्री रजिस्टर मेंटेन करा. तसंच इथे तुम्ही ए आयला इन्स्ट्रक्शन देता. जर तुम्ही स्टाफला क्लिअर इन्स्ट्रक्शन दिलात तर काम व्यवस्थित होतं, पण जर इन्स्ट्रक्शनच कन्फ्यूज असेल तर काम अर्धवट होईल किंवा चुकीचं होतं. चॅट जीपीटी सोबतही हेच लागू होतं. क्लिअर इन्स्ट्रक्शन इज इक्वल टू क्लिअर आउटपुट, कन्फ्यूज इन्स्ट्रक्शन इज इक्वल टू वीक ड्राफ्ट. ए आयला डायरेक्शन हवी असते, तो स्वतःहून अंदाज लावत नाही. तुम्ही जितक्या स्पष्टपणे सांगाल काय लिहायचं, कोणासाठी लिहायचं, टोन कसा ठेवायचा, तितकं स्ट्रॉंग ड्राफ्टिंग मिळेल. म्हणून या कोर्समध्ये आपण फक्त चॅट जीपीटी वापरणार नाही, आपण इफेक्टिव्ह प्रॉम्प्ट्स लिहायला शिकणार आहोत. पुढच्या स्लाइडमध्ये आपण स्ट्रॉंग प्रॉम्प्ट आणि वीक प्रॉम्प्ट यामधला फरक पाहूया. आता आपण एक बॅड प्रॉम्प्टचं उदाहरण पाहूया. समजा तुम्ही फक्त इतकंच लिहिलात, राईट नोटीस, बस. असं लिहिल्यावर काय होईल? तुम्हाला एक वेग, सामान्य आणि बेसिक उत्तर मिळेल. का? कारण तुम्ही सिच्युएशन दिलेली नाही. कशासाठी नोटीस आहे, वॉटर शटडाऊन, AGM, मेंटेनन्स रिमाइंडर. टोन दिलेला नाही, स्ट्रिक्ट हवा आहे का, पोलाईट हवा आहे का. फॉर्मॅट सांगितला नाही, शॉर्ट हवा आहे का डिटेल्ड. हेडिंग हवी आहे का नाही. ए आयला अंदाज लावला तर आउटपुट वीक येणारच. म्हणून लक्षात ठेवा, फक्त राईट नोटीस असं लिहिणं ठेवा, म्हणजे डायरेक्शन न देता काम अपेक्षित ठेवणं. ए आयला क्लॅरिटी हवी असते. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण स्ट्रॉंग प्रॉम्प्ट कसा असतो ते पाहूया आणि फरक स्पष्ट जाणवेल. आता पाहूया गुड प्रॉम्प्ट कसा असतो. स्ट्रॉंग किंवा इफेक्टिव्ह प्रॉम्प्ट मध्ये काही गोष्टी असायलाच हव्यात. पहिली, सिच्युएशन, नेमकं काय लिहायचं आहे. सेकंड, टोन, पोलाईट, स्ट्रिक्ट की प्रोफेशनल. थर्ड आहे फॉर्मॅट, व्हॉट्सअप मेसेज, नोटीस की ईमेल. आणि फोर्थ, ऑडियन्स, सोसायटी मेंबर्स, कमिटी की वेंडर. जेव्हा या 4 गोष्टी क्लिअर असतात तेव्हा आउटपुट आपोआप बेटर येतो. उदाहरण बघा, कन्वर्ट धिस मराठी सिच्युएशन इनटू अ पोलाईट अँड प्रोफेशनल इंग्लिश व्हॉट्सअप मेसेज फॉर सोसायटी मेंबर्स. इथे सिच्युएशन आहे, टोन स्पष्ट आहे, पोलाईट आणि प्रोफेशनल. फॉर्मॅट सांगितलेला आहे, व्हॉट्सअप मेसेज. ऑडियन्स पण क्लिअर आहे, सोसायटी मेंबर्स. म्हणून आता आउटपुट स्ट्रक्चर्ड, क्लिअर आणि प्रोफेशनल येईल. लक्षात ठेवा, प्रॉम्प्ट जितका स्पेसिफिक तितका ड्राफ्ट पॉवरफुल. आता समजा तुम्हाला चॅट जीपीटी कडून आउटपुट मिळालं आहे, पण तो फायनल आहे का? नेहमीच नाही. प्रोफेशनल ड्राफ्टिंग म्हणजे एक प्रोसेस आहे. आउटपुट मिळाल्यानंतर तुम्ही ए आयला रिफाईन करायला सांगू शकता. उदाहरणार्थ, मेक टोन मोर फर्म, मेक इट शॉर्टर, ॲड सब्जेक्ट लाईन, मेक इट लिगली सेफ किंवा मेक इट फॉर्मल. इतकं सिम्पल. तुम्ही डायरेक्शन द्या, ए आय त्यानुसार ड्राफ्ट सुधारेल. हे लक्षात ठेवा, पहिला ड्राफ्ट म्हणजे स्टार्टिंग पॉईंट, फायनल व्हर्जन म्हणजे रिफाईंड व्हर्जन. जसं आपण सोसायटीमध्ये रिझोल्युशन वर्डिंग पॉलिश करतो, तसंच इथे ड्राफ्टिंग पॉलिश करायचं असतं. ए आयला एकदाच परफेक्ट काम करायला सांगू नका, त्याला गाईड करा. प्रोफेशनल ड्राफ्टिंग म्हणजे क्लिअर इन्स्ट्रक्शन प्लस रिफाईनमेंट प्लस व्हेरिफिकेशन. आता एक अत्यंत महत्त्वाचा विषय, चॅट जीपीटीवर काय शेअर करू नये. ए आय पॉवरफुल आहे, पण आपण जबाबदारीने वापरलं पाहिजे. काही गोष्टी चॅट जीपीटीवर कधीच शेअर करू नका. बँक डिटेल्स, पासवर्ड, आधार नंबर्स, कोणताही सेन्सिटिव्ह पर्सनल डेटा. ही माहिती पूर्णपणे प्रायव्हेट असते. ते कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर टाकू नये. विशेषतः सोसायटी मॅनेजमेंटमध्ये मेंबर्सचा कॉन्फिडेन्शियल डेटा टाळा. जसं की फुल फ्लॅट ओनर्सचे पर्सनल फायनान्शियल डिटेल्स, ID प्रूफ्स, बँक अकाउंट इन्फॉर्मेशन. ड्राफ्ट तयार करताना जेनेरिक माहिती वापरा. रिअल सेन्सिटिव्ह डिटेल्स कधीही टाईप करू नका. लक्षात ठेवा, प्रोफेशनल असं म्हणजे फक्त इंग्लिश चांगलं लिहिणं नाही, तर डेटा सेफ्टी जपणं देखील आहे. म्हणून एक नियम लक्षात कायम असू द्या, सेन्सिटिव्ह माहिती नेहमी अवॉइड करा. ऑलवेज अवॉइड. आता या मॉड्यूलमधील सगळ्यात महत्त्वाची स्लाइड आहे स्मार्ट युजर माइंडसेट. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ए आय हा असिस्टंट आहे, डिसिजन मेकर नाही. ड्राफ्ट तो तयार करेल, पण रिव्ह्यू तुम्ही करणार. लँग्वेज तो देईल, पण एडिट तुम्ही करणार. स्ट्रक्चर तो सुचवेल, पण फायनल अप्रुव्हल तुम्ही देणार. चॅट जीपीटी तुमचा हेल्पर आहे, रिप्लेसमेंट नाही.
सोसायटी मॅनेजर म्हणून जबाबदारी तुमचीच आहे. ए आय तुमचं काम फास्ट आणि प्रोफेशनल करेल, पण अकाउंटेबिलिटी तुमच्याकडेच राहील. आजपासून तुम्ही बिगिनर नाही, तुम्ही स्मार्ट ए आय युजर आहात. आणि या कॉन्फिडंट माइंडसेटसोबत आपला मॉड्यूल 2 इथे पूर्ण झाला आहे. पुढच्या मॉड्यूलमध्ये आपण प्रॉम्प्ट कसे तयार करायचे आणि त्याचा इफेक्टिव्ह कसा यूज करायचा ते आपण बघणार आहोत. चला आता पुढच्या लेवलकडे जाऊया.